आवाज शिवसेनेचा जो आहे तो जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या नियोजनानं आज आढावा बैठक झाली. नेमकी काय भूमिका असणार आहे येणाऱ्या निवडणुकीत? नाही, आताची भूमिका तर मी स्पष्ट भाषणामध्ये सांगितलीच आहे की लोकसभेला आणि विधानसभेला भैयासाहेब असतील, आबा असतील, मी असेल, आम्ही एकत्र काम केलं आणि हीच भूमिका माझी मी शिंदेसाहेब, एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, नेत्यांच्याही कानावर घातलेली त्यावेळेस. मला वाटतं तुम्ही ते यूट्यूबला ते आलं होतं काय. आता ह्याच्यामध्ये ज्या पुढच्या घडामोडी घडणार आहेत काय, त्याच्यावरती आता भविष्यातल्या पुढं काय निर्णय घ्यायचा हे परत आम्ही पार्टी वाईज घेऊ. जागा वाटपाच्या संदर्भात काय कशी चर्चा केली जाणार आहे? तुम्ही सांगितलं आम्ही ज्यावेळेस एकत्र बसणार आहेत त्यावेळेसच जागा वाटपाच्या गोष्टी होतील. निवडणुका चिन्हांवरच हे अधिक ठरलेलं नाहीये. जर समजा जागा वाटपट आणि एकत्र लढवायचं म्हटलं तर प्रत्येकाचे पक्ष आणि चिन्ह वेगळेत. कदाचित आघाडी बी होऊ शकते किंवा 2 चिन्ह सुद्धा येऊ शकतात. चिकलठाण गटासाठी शंभूदादांचं नाव चर्चेत आहे. मग त्यांची उमेदवारी राहील. मला काय माहित नाही, त्याच्याबद्दल मला आयडिया नाही. पण आपल्याला कुठल्या जागा घेतल्या जातील, म्हणजे जे कुठले गट आहेत आपलं हे आता सांगण्यासारखं नाहीये, हे सांगायचं नसतं. ज्या वेळेस बैठक बसल तेव्हा सांगायचं. अशोकराव, कार्यकर्त्यांचा आग्रह जाणवला आता आढावा बैठकीमध्ये की जगताप गटाने सगळ्या जागेवरती निवडणूक लढवावी असं देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणवलं. ठीक आहे, त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, पण ज्या वेळेस त्यांच्या भावनाची कदर करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये काम केलंय एकत्र मिळून आणि त्यातनं जे यश संपादन केलंय, हाच मुद्दा, हाच दृष्टिकोन पुढे ठेवून कामकाज केलं जाईल. असं सांगता येणार नाही. जागा आमचे गट बघून आम्ही हे करणार आहे. शक्यतो समान होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.